AI आणि फिनटेक गुंतवणूकदारासाठी नवे टूल्स. आजच्या डिजिटल युगात AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फिनटेक म्हणजे फायनान्शियल टेक्नॉलॉजी यांनी गुंतवणुकीची पद्धतच बदलून टाकली आहे. आता गुंतवणूकदार केवळ पारंपरिक बँकिंग किंवा म्युच्युअल फंडांवर अवलंबून नाहीत, तर स्मार्ट टूल्स आणि ॲप्सच्या मदतीने अधिक वेगवान, अचूक आणि माहितीवर आधारित निर्णय घेत आहेत. फिनटेक म्हणजे काय? AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, जी मशीनला मानवी चिंतन करण्यासारखी क्षमता देते. फिनटेक म्हणजे आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक यामध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान, जसे की UPI, ट्रेडिंग ॲप्स, रोबो ॲडवायझर्स. उदाहरणार्थ, ETM मनी, ग्रो, इंडिया मनी हे ॲप्स तुमच्या जोखमीची क्षमता, वय आणि आर्थिक उद्दिष्ट पाहून गुंतवणुकीचे पर्याय सुचवतात. उदाहरणार्थ, 25 वर्षांच्या तरुणासाठी SIP मध्ये जास्त वाटा, तर 50 वर्षांच्या व्यक्तीसाठी सुरक्षित बॉन्ड सुचवले जातात. AI आधारित ट्रेडिंग टूल्स. AI अल्गोरिथमच्या मदतीने शेअर मार्केटचे ट्रेंड ओळखता येतात. उदाहरणार्थ, झेरोदा स्ट्रीक किंवा स्मॉल केस वापरून डेटा आधारित ट्रेडिंग निर्णय घेता येतो. पर्सनल फायनान्स ॲप्स. वॉलनट किंवा मनीव्ह्यू सारखी ॲप्स तुमचा खर्च आणि बचत आपोआप वर्गीकरण करतात. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि बचत वाढवणे सोपे जाते. फ्रॉड डिटेक्शन आणि सिक्युरिटी. AI आधारित टूल्समुळे फसवणूक ओळखणे सोपे झाले आहे. बँक आणि फिनटेक कंपन्या AI फ्रॉड डिटेक्शन सिस्टम्स वापरून ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवतात. गुंतवणूकदारांसाठी फायदे: जलद आणि अचूक निर्णय, खर्च आणि बचतीवर स्मार्ट कंट्रोल, जोखीम कमी करून सुरक्षित गुंतवणूक, पारदर्शकता आणि 24 तास सेवा. हो, याचे धोकेही आहेत. AI मॉडेल्समध्ये कधीकधी चुकीचे अंदाज लागू शकतात. सायबर हल्ले किंवा डेटा चोरीचा धोका असतो. ॲप्सवर जास्त अवलंबून राहणे योग्य नाही. निष्कर्ष: AI आणि फिनटेकमुळे गुंतवणूक करणे सोपे, स्मार्ट आणि अधिक सुरक्षित झाले आहे. परंतु तंत्रज्ञानाबरोबर स्वतःची आर्थिक साक्षरता म्हणजे फायनान्शियल लिटरसी ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य वापर केल्यास हे टूल्स तुमचे वैयक्तिक आर्थिक सल्लागार म्हणजे पर्सनल फायनान्शियल ॲडवायझर ठरू शकतात.